उगाच मी केतकर काकांना पत्ता सांगितला, सगळा घोळ झाला आणि हा एवढा घोळ आहे ना. काका आणि माझा फोन राहिला का तुमच्याकडे? फोन? हा हा. काका हो, हात का थरथरतोय तुमचा? काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? पाणी प्या. हळू काका, हळू. काका काय झालं? कुठं काय? हे आदिती, अरे तुम्ही इथे काय करताय? काय नाही. अहो तिकडे आऊंच्या बर्थडेची तयारी चालली आहे. चला लवकर चला. तू सो पुढे आलो. ओके, पण लवकर या. लवकर या. हो. काका काय झालंय तुम्ही आम्हाला सांगाल का? ती पायाखालची जमीन जर अशी कोणी काढून घेतली की नाही तर मग कसं होईल तसं होतंय. काय बोलताय तुम्ही? म्हणजे असं कापरं भरल्यासारखं होतंय. पण काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. काका नक्की सगळं ठीक आहे का? जे मी ते केक तांगडी केक 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 फ्रीज मध्ये ठेवा. काका रिलॅक्स. रिलॅक्स. काका चला चला, आऊंच्या बर्थडेची तयारी करायची आहे ना. तुम्ही जास्त दगदग करू नका, फक्त सुपरवाइज करा, मन रमे. चला चला. आओ, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण हे काय म्हणजे रात्री 12 वाजता साडी गिफ्ट दिलीस आणि आता हे? रात्री 12 वाजता तुझ्या गट्टूनी तुला साडी दिली आणि हा जो बुके आहे हा अविनाश देव यांच्याकडनं. मी एक सांगू, दोन्ही गिफ्ट्स मला खूप आवडले. थँक्यू. बरं, तुझी मीटिंग कशी झाली? मस्त. गट्टू, अविनाश, तू मला काल साडी गिफ्ट दिलीस ती नेसून आले मी आज. अरे सॉरी, माझं लक्षच गेलं नाही आऊ तुझ्याकडे. कशी दिसतेय? मस्त. आऊ खरं सांगू, तुला कुठलीही साडी चांगली दिसते. बरं, पण खरंच ही तू दिलेली साडी खरंच खूप छान आहे. तुझा चॉईस आता सुधारलाय असं म्हणायला हरकत नाही. तुला आठवतंय का, खूप वर्षांपूर्वी तू माझ्यासाठी एक साडी आणली होतीस आणि मी ती नेसले तर तुलाच ती आवडली नाही. पण ह्या साडीचा चॉईस माझा नाहीये, मिस दाभोळकरांचा आहे. वाटलंच मला. नाही अगं, म्हणजे मला साड्यांमधलं काय कळतंय म्हणून मी त्यांना. पण तेच म्हणते मी की तुझा चॉईस आवडला मला. थँक्यू. मग ठरलं, आपण आई साहेबांचा वाढदिवस कॉन्फरन्स रूम मध्ये करूया. करेक्ट. हा, आपण ना सगळी रूम मस्तपैकी फुलांनी सजवूया. मी काय म्हणतो, आपण छान मस्तपैकी हँडमेड ग्रीटिंग तयार केलं तर? अमित, मी तेच करणार आहे. जय, मला मदत करशील ना? जुई, मी काय म्हणते, तूच कर ना ग्रीटिंग तयार. म्हणजे
जयला जरा वेगळी कामं आहेत ग. रजनी चिल. केक कटिंग इथेच करूया ना. पण फुलं फुलं हवीत ना. फुलं कुठे आहेत? आपण तांगडीला सांगूयात का? तो पटकन आणून दे. नाही नको, तांगडीला नको. ऑफिस सजवायचंय सांगितल्यावर तो झेंडूची फुलं आणेल. अजिबात नको. त्याला बाकीचं डेकोरेशनचं सामान आणू दे. हे आपण असं करूया, फुलं आणायला आपण सारिकाला सांगूया. ओके. हा. ए पण गिफ्टचं काय करायचंय? एक मिनिट. माझ्या डोक्यात ना आत्ताच एक कल्पना आली. म्हणजे बघा, आपण काय करूया, एक ट्रे घेऊया, त्यात सगळ्यांनी आणलेली गिफ्ट ठेवूया. आऊ ओळखतील ना कोणी कोणी काय काय गिफ्ट आणले ते. केतकर निघाले असतील घरातून. चला चला आपण कामाला लागूया. चला. हा तो डेकोरेशन सामान आणलं होतं. काय झालं बाबा, आणलाय. चल 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 कामाला लागू. जय जय काय झालं? काय काका, काही काम होतं का? अमित, काका काय झालंय? ते मी हा, काय बरं वाटत नाहीये? काका काही टेन्शन आहे का? नाही टेन्शन. मग काय झालंय? काय टेन्शन हा. काय चाललंय? गप्पा काय मारते तुम्ही? चला ना. तुमचं लक्ष नाही या कामात. चल ना जय, चला चला या लवकर. चला. ऑफिस चालू आहे की बंद? माणसं दिसत नाहीत. बरोबर हेच ऑफिस. तांगडे हा. काय ओळखलं का मला? नाही बाबा, तुम्ही ओळखलं का मला? तुमचंच नाव तांगडे ना? बरोबर आहे. व्हेरी गुड. काय कुणालाही एकदा भेटलो, एकदा चेहरा बघितला, सहसा विसरत नाही मी. म्हणजे आपण भेटलोय का आधी? म्हणजे मी तुम्हाला कधीच इथं पाहिलं नाही. करेक्ट. कसं पाहणार? मी इथं पहिल्यांदाच आलोय ना. आणि तरी तुम्ही मला ओळखता? काय सांगताय काका? तुम्हाला नक्की कुठं जायचं याचा पत्ता आहे ना तुमच्याकडे? मी तुम्हाला सोडतो. चला चला चला. हे बघा, मला जिथं जायचंय तिथंच आलोय मी. हा, तुम्हाला चांगलं ओळखतो मी. अहो पण कसं काय? काय, मी तुमच्या त्या जुन्या ऑफिसला आलो होतो तेव्हा तुम्ही मला पैसे दिले होते. तुम्ही इथं ऑफिसमध्ये येता. ऑफिसमध्ये कोणाला कळलं तर त्यांचं इम्प्रेशन वाईट पडेल की नाही? हा घ्या. मला ह्या पैशांची गरज नाही, तुम्ही त्यांना देऊन टाका. गरज ही इन्कम टॅक्सच्या धाडीसारखी असते. हा, कधीही पडू शकते. त्यामुळं राग मानू नका. ठेवा ठेवा. आठवलं ना? शाबाश. आठवलं सगळं आठवलं. होय ना? या या इकडे या. या या. बसा बसा. बरं झालं तुम्ही आलात ते. मी त्यांना आत्ता बोलवतो. बरं झालं तूच भेटलास. म्हणजे काय काम लवकर होईल माझं, खोळंबा होणार नाही. बसा, मी आत्ता बोलवतो त्यांना. हा, बोलवा. नवऱ्यांना सांगतो तेव्हा असं वाचा 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 बोललोय तुम्हाला. आता सगळं खरं बाहेर येईल. केतकर आले? तांगडे कोणाला फोन करतोय? जी आणि आदित्यला सांगायला हवं. फोन का उचलत नाहीत?
नंदिनी आज आई साहेबांचा वाढदिवस आहे तर किती प्रसन्न वाटतंय नाही? हो ग बाई खरंच आहे तुझं. अगं आहे रजनी बाळा, तू केक ऑर्डर केलास का ग? हो सांगितलंय, तांगडेला सांगितलंय. तांगडेनी आणलाय, फ्रीज मध्ये ठेवलाय. व्हेरी गुड. तो दोरा थोडा वर घे ना. अरे तोंडावर येईल सगळा. हे ए अमित, मी काय म्हणते, तू आधी कामाला तर सुरुवात कर स्वतःच्या, मग दुसऱ्यांना सांगत बस काय करायचंय ते. आपल्याला ह्या वर्षीचा वाढदिवस करायचा आहे साजरा, पुढच्या वर्षीचा नाही. कळलं का? पटापट कर जरा. चालले अरविंद जरा तिकडची गेले जरा फुलं दे. जय. काय? काय नाही. जय चल ना, ऐकतोयस ना? ऐकतोयस ना जय? काका काम करतोय. अरे क्लायंट आलाय बाहेर. काका हो, हे काम संपवायचंय ना वेळेत. कोण क्लायंट आहे? जय चल. काका नंतर राहून नाही बोलवायला जायचं, तोपर्यंत हे सगळं रेडी नसेल तर कसं दिसेल? जय ते लाव ना पटकन. मग आधी तिला सांग ना यायला. काका काय बोलताय तुम्ही? जय अदितीला ऑर्डर देणार. अदिती बॉस आहे ना. रजनी, हा मी काय म्हणते, तू इकडे ये ना. तू जरा जुईला ग्रीटिंग साठी मदत कर. जुई अगे तुला मदत खरंच नको झालं. घाबरली जुई. आदिती तर बाहेर चल. काका हो, एवढी सगळी कामं बाकी आहेत अजून, आणि बघा ना सगळंच राहिलंय. काका प्लीज ना, कुणालाच नका घेऊन जाऊ. खरं तर खूप काम बाकी आहे. आणि जय नाही तर आता तुम्हाला आदितीच हवी आहे का? आम्ही आहोत की. मी तसं फारसं काम नाही करत आहे. मी येऊ का? नको नको. ठीक आहे, तिलोत्तमा येईल मग. हो पण कोण आहे? नाही नको, कोण नको. काका नॉर्मल इन्क्वायरी असेल तर मी येतो ना तुमच्या. अरे नको. मी येते चला. अरे नको म्हटलं, कोणी नको. तू नाही. अरे तूच तर आहेस. चल चल, मी सांगत होतो तुला. अरे जय, नंदिनी मॅडम, आता हे सगळं कोण बांधणार वरती तिथे चढून? मी येते. नाही नको, मी करते. अरे लागतोय का फोन? फोनच उचलला नाही. बिझी असतात ना, खूप महत्वाची कामं असतात त्यांना. हो मी सुद्धा लावला होता, बिझी होता. हे कसली कामं करतात एवढी? काम. तांगडे ही फुलं घे आणि फुलदाणी ठेव. सारिका मॅडम, मी यांच्याशी बोलतोय. यांचं काम आहे. अरे मग मी बोलते ना त्यांच्याशी. तू ही फुलं घे आणि पळ, आज जा पटकन पळ. नमस्कार, मी सारिका लुकतुके. देव टूर्स मध्ये आपलं स्वागत. आपण? मी केतकर. काय ना, आज आमच्या ऑफिसमध्ये वाढदिवस आहे, त्यामुळे सगळा गोंधळ चालू आहे. माहिती आहे मला. माफ करा. बरं, तुम्हाला कुठे जायचंय? कुठे म्हणजे? म्हणजे तुम्हाला एखादी फॉरेन टूर करायची आहे का एखादी तीर्थयात्रा? कसं आहे, तुम्ही जर आत्ता बुकिंग केलं ना तर तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला गिफ्ट वाउचर सुद्धा मिळेल. फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला त्याच्यासाठी आमच्या कंपनीच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत तेवढ्या कम्प्लीट कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला फॉरेन टूर करायची. एक मिनिट. काय मला कुठेही जायचं नाही, मला इथे यायचं होतं. मी आलो. इथलं काम आटपलं की मी जाईन घरी. हो, मला जय आणि अदितीला भेटायचंय.
काका थांबा. नक्की कोण आलंय? तुम्ही नक्की काहीतरी गोळ घातलाय. काय झालंय? मगाशी तू माझ्या डेस्कवर तुझा फोन विसरला होतास. हो, तो मी घेतला तुमच्याकडून परत. त्यावर मगाशी केतकरांचा फोन आला होता. काय बोललात तुम्ही केतकरांशी? काका काय सांगितलं तुम्ही केतकर काकांना? त्यांना मी आपल्या ऑफिसचा पत्ता दिला. काका चुकून. म्हणजे तुम्ही तुमचं गिफ्ट घरी विसरलात म्हणून काका ते द्यायला इथे ऑफिस मध्ये येत आहेत. आले. काय? हो काका, तुम्ही हे जे काही करून ठेवलंय त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना येते का तुम्हाला? माहितीये, मला सगळी कल्पना आहे. बघ, तू यासाठी मला फासावर लटकव, पण आता तू काकांना जाऊन भेट. काका तांगडे. काय तांगडे? काय तांगडे? हा, ते मग असे ग्रहस्थ आले होते, ते गेले. कोण? ते मग असे आले होते ते बसलेत ना एकटेच. एकटेच नाही, सारिका मॅडम आहेत, बोलतात त्यांच्या. काका, तुम्ही काय करून ठेवलं? आता मी तुला सांगितलं ना, सगळं चुकून झालं म्हणून. चुकून? ऑफिसचा पत्ता दिलात तुम्ही. ह्यासाठी तुम्हाला वाटतील ती शिक्षा दे, पण आता प्लीज जाऊन काकांना भेट आणि त्यांना जायला सांग. चला चला. माफ करा हा, नाही म्हणजे माझा तसा गैरसमजच झाला. मला वाटलं तुम्ही आमच्या टूरची माहिती घ्यायला आलात म्हणून मी सगळी देत होते. कामाचा व्याप वाढला की होतं असं, आणि हेच मला तुमच्या बॉसला सांगायचंय. पण तुम्ही जयराम आणि आदिती या दोघांनाही ओळखता का? दोघांनाही म्हणजे? तुम्ही पण ओळखता ना. जय अदिती ते आमचे. हा बघा. तुम्ही इथे कसे आलात? हो, तुमचं ऑफिस बघायला आलो, आणि तुमच्या साहेबांची पण कान उघडणी करायची. काय इतके दिवस ऑफिस मध्ये येईन म्हणत होतो, आज जमलं यायला. कदमानी पत्ता दिला मला म्हणून जमलं आज. थँक्यू कदम. वेलकम. सारिका मॅम, तुमची ओळख झाली का यांच्याशी? म्हणजे हे कोण आहेत ते? हो, म्हणजे काय झालं, मला आधी वाटलं की हे चौकशी करायला आलेत. मिस्टर केतकर, बरोबर ना? तुला आणि आदितीला भेटायला आलेत असं म्हणाले. हा, आदितीचे काका आहेत ते. अच्छा, तुम्हीच का ते? म्हणजे? नाही, नंदिनी मॅडम कडनं तुमच्याबद्दल ऐकलंय. कसे आहात? मस्त. मला काय झालंय? उत्तम. वा, असंच राहावं माणसाने. तुम्हाला राग नाही येणार तर एक गोष्ट सांगू, तुम्ही तुमच्या हातामध्ये ना मोती घाला. कसं आहे, त्याच्यामुळे मनस शांती राहते. मला काही गरज नाही त्याची. माझं मन आणि मी दोन्ही शांत असतो. फक्त माणसं समोर आली की बोलत राहतो, एवढंच. हो, काय करणार, काय बोलल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणाल्या तसं नंदिनी मॅडम,
एवढं बोलतात माझ्याबद्दल? काय कदम, खूप कौतुक करतात नंदिनी मॅडम माझं. तुमचं कसं आहे आता कदम? काही कम्प्युटरवर काम करताय की नाही आता? जय सांगत होता शिक्षण पूर्ण झालं म्हणे तुमचं. व्हेरी गुड. तू इथे काय करतोयस? तू चल माझ्या बरोबर आधी आतमध्ये मदत कर जरा मला. अमित आहे ना. म्हणूनच तू चल. तो काही ऐकत नाही मग तू चल ना. अदिती, अगं सगळेच बाहेर गेलेत. जयला जाऊन सुद्धा बराच वेळ झाला. काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? जुई, आपण हे सगळं आवरूया ना. हे आवरणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि चल पटकन. अगं आऊ येतच असतील आता. चल लवकर कार्ड बनव. मी येतो थोड्या वेळाने. ठीक आहे मग मी थांबते तुझं इथे. हे बघ, हे सगळे इथे आणि काम आम्ही करतोय. अरे काका, तुम्ही इथे? हो, तुमचे यजमान कम्प्युटरवर काम कसं करतात ते बघायला आलो. यजमान?